तर मराठी माणूस धोक्यात आला या संदर्भात संपूर्ण प्रचाराचा आधार हा ठाकरे बंधूंनी घेतला होता। मुंबईच्या विकासासाठी काय करणार यावर सभांमध्ये मात्र भर दिसून आला नाही। हे एक कारण असू शकतं ठाकरे बंधूंच्या पराभवाचं। शिवाजी पार्कवर सभेत राज ठाकरेंनी बहुतांश भाषण अदानींवर टीका करणारं केलं होतं। मुंबईकरांना विकास हवाय, राजकीय या भांडणांपेक्षा मुंबईकरांना विकास हवाय, हे राज ठाकरे उद्धव ठाकरे ओळखू शकले नाही असंच या प्रचारातून पाहायला मिळालं। तर भुयारी मेट्रोवरून राजकारण केल्यानं उद्धव ठाकरेंची प्रतिमा काहीशी विकास विरोधी झाली। तर भुयारी मेट्रोचं काम बंद करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते, हे मुंबईकर विसरले नाहीत असंही याच माध्यमातून म्हणावं लागेल। तर विकास कामं फडणवीसांनी करून दाखवली हे मुंबईकरांना दिसलंय आणि त्याचं श्रेय मुंबईकरांनी या मतदानातून दिलंय असं या निकालांमधून दिसतंय। राज ठाकरेंना मतदारांनी पुन्हा एकदा नाकारलंय असं हे निकाल सांगतायत। मतदानाचा केवळ 20 दिवस उरलेले असताना युतीची घोषणा होते, त्यामुळे दोन भावांना प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही असंही यातून चित्र दिसतंय। चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत जाऊयात। योगेश चिले आपल्या सोबत आहेत, एकदा त्यांना आधी संधी देतो। योगेशजी, माझा आवाज येतोय का? काही तांत्रिक कारणांमुळे योगेश चिले यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये। पटकन आपण चर्चेला पुढे नेत असताना मला ठाकूर संजय सिंग यांच्याकडून एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे। काही दिवसांपूर्वी मी जेव्हा मुंबईतल्या काही लोकांशी बोलत होतो, त्यांना अदानींच्या विरोधातल्या भाषणाची भीती वाटायला लागली, कारण ती माणसं असं म्हणायला लागली की जर ही माणसं म्हणजे थोडक्यात ठाकरे उद्योगपतींच्या विरोधात जाणार असतील तर आमच्या नोकऱ्या उद्या जाऊ शकतात जर उद्योगपती इथून निघून गेले तर। आणि हा अंडरकरंट लक्षात नाही आला का ठाकरेंना की आपण एखाद्या उद्योगपतीच्या विरोधात जातो म्हणजे तो ज्यांना रोजगार देतो ती माणसं